नमस्कार मित्रांनो, आपण एका ठिकाणी आलो एका साईटवर बरं का. तिथं काय झालं माहिती आहे का, आमच्या मित्रानं एक ऑटो होता तो सोडवला, आता त्याने जोडायला जिना झाला आहे. तर आपल्याला बोलवलं आहे जोडायला. नक्की कुठला ऑटो आहे आणि कसा जोडायचा आहे तुम्हाला दाखवतो या बरं का. काय झालं हे आता ऑटो इथं आल्यावर बघितल्यावर मलाच कळायचं पण झालं का माहिती आहे का, हे जुन्यातलं आहे ऑटो आणि इतका जुना आहे बरं का की ही 2015-14ला असला ऑटो वापरायची. ती जरा जवळ येऊन दाखवा मग कसला ऑटो येऊ नाही का. बघा इथे एक बटन आहे ऑटोवर टाकायचं आणि ही जी दिसते ना तुम्हाला बारकं, ही टायमिंग वाढवायचं आहे मित्रांनो नाही का. ह्यानं टायमिंग आपलं एका मिनिटात, आता नवीन ऑटोची निघली ती नाही ती कसं ऑटो आहे ती सगळं म्हणजे डायरेक्ट एका मिनिटाचं टायमिंग लागून मोटर चालू होती. ह्याला तसं टायमिंग वाढवायचं होतं. तर ह्याच्या वायरा सोडून ठेवली तेव्हा इथं ही RYB एका साईडला आणि ह्या 3 एका साईडला आहे. त्या 6 वायरचा ऑटो आहे. त्याने इथनं होऊन घेतले. फक्त आपल्याला हे जोडायचं आता ह्यात. तुम्हाला कसं जोडायचं सांगतो बरं का. आता पहिल्यांदा आपण RYB जोडून घेऊया. आता स्टार्टरला वर बघितलं तर RYB म्हणजे वर जोडायचं वर जोडायचं. ही काय कोण बी जोडू शकतो वर नाही का, पण ह्या खालचं 3 वायरा महत्वाच्या आहेत. ह्या कुठं जोडायच्या माहीत नसतं या, लक्षात आलं का. तर पहिल्यांदा RYB जोडून घेऊया, तुम्हाला दाखवतो आता जोडून. आता बाबा वरच्या 3 झाले तर जोडून. आता खायला कशा वर जोडायच्या तुम्हाला सांगतो बघा. या 3 ज्या आहेत का नाही त्या कशा जोडायच्या सांगतो. त्यातली जी व्हाईट आहे ते 1 नंबर लिहिला आहे बघा, 1 नंबर. हे वाय ती इथं घ्यायची बघा, म्हणजे कितीला आपल्या P5ला व्हाईट कलर जोडल्या बघा. आता ब्लॅक कलरची, ब्लॅक कलरची इथं घालायची. ही खाली जोडली तर चालते, ह्या तर वर जोडली तरी पण चालते. P3ला आहे का ब्लॅक कलरची. आता राहिली फक्त ग्रीन म्हणजे कुठली हिरवी. ती हिरवी आता घालायची बघा इथं लास्टला पाक P4ला. छामा होऊन घ्या सगळं. आता बघा ह्या वळून पहिल्यांदा इथे एक लिंक असते बघा मित्रांनो. बघा इथनं ॲटो जोडायच्या अगोदर ह्या इथनं जी इथं असते लिंक ती काढून टाकायची पहिल्यांदा. आता काय झाले ॲटो जोडून झाला आहे आपला सगळा. आता एक टेस्ट घेऊया आपण नक्की चालू होतं की नाही. आता पहिल्यांदा मेन स्विच चालू करूया. अरे आता काय झालं बघा, मेन स्विच चालू केलं ना इथं SPP दाखवायला लागले, लाल लाईट लागले. म्हणजे काय करायला लागणार असं झालं. काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, फक्त आता परत R आणि Y ह्याची आदला बदली करायला लागणार आपल्याला, तरच आपला ऑटो स्विच चालू होणार आहे. तर वायरा बदलून घेऊया, R आणि Y ची आदला बदली करून चालू करून घेऊया. आता पहिल्यांदा मेन स्विच बंद करतो. आता बघा R ची आणि Y ची आदला बदल केली, लाल इकडे घेतली पिवळी इकडे घेतली. आता एक टेस्ट घेऊया आपण. आता मेन स्विच चालू करतोय बघा. काय बघा मित्रांनो लागली आता ऑन आपली लाईट आहे का. तर आपण ऑटो टाकूया. खट्ट चालू झालेलं आहे बघा मोटर 1 नंबरमध्ये आहे का. ऑटो चाललेलं आहे 1 नंबर चालू. धन्यवाद मित्रांनो.